मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाची ही एक योजना आहे. तर ही योजना नक्की काय आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. तर बघा, दिनांक 28 जानेवारी 2026 हा शासन निर्णय आहे, ज्यामध्ये गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची शासनाची योजना आहे. या योजनेची व्याप्ती वाढवून त्यांच्या निकषामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तर आपण सर्वप्रथम ही योजना काय आहे, यामध्ये काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत हे बघूया. तर बघा, गटई स्टॉल योजना ही अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी लोकांसाठी असून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनानं सुरू केलेली आहे. आणि या योजनेमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, छावणी क्षेत्र आणि पंचायत क्षेत्रामध्ये 100% शासकीय अनुदानाच्या तत्त्वावर पत्र्याचे स्टॉल दिले असून ज्यामुळे त्यांचा व्यवसाय सुरू करण्यास किंवा ते वाढवण्यास मदत मिळते. म्हणजे काय आहे, तर या क्षेत्रामध्ये बघा, नगरपालिका, महानगरपालिका, छावणी क्षेत्र आणि ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये 100% शासकीय अनुदानावर, बघा 100% शासकीय अनुदानावर काय केले जाते की जे पत्र्याचे स्टॉल आहेत याचे वाटप केले जाते. आणि यातून काय होते, तर अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी यांचा विकास करणे, त्यांना मुख्य समाजाच्या प्रवाहामध्ये आणणे, त्यांचे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनमान उंचावणे यासाठी सदर योजना 1997 पासून ही सुरू करण्यात आली. गटई स्टॉल योजना ही शासनाची एक महत्त्वपूर्ण अशी योजना असून सन 2006-07 या वर्षापासून सदर योजना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती कार्यरत असून त्यांची उपजीविका ही चामड्याची वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रावर अवलंबून आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हातानामध्ये बसून आपली सेवा जनतेस देत असतात. या व्यावसायिकांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100% सहाय्यक अनुदानावर गटई कामगारांना गटई स्टॉल देण्याची योजना 31 डिसेंबर 1997 शासनाच्या निर्णयान्वये सुरू करण्यात आली असून 14 मार्च 2013च्या शासन निर्णयानुसार संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई यांच्यामार्फत गटई स्टॉल पुरवठ्याबाबतची कार्यवाही करण्यात आली होती. तथापि मागील 3 ते 4 वर्षापासून संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्याकडून सदर योजनेस आवश्यक ती गती प्राप्त झाली नसल्याने या योजनेबाबत लोकप्रतिनिधीकडून सतत होणारा पाठपुरावा विचारात घेता सदरहून योजना समाज कल्याण आयुक्तालय व स्तरावर राबविण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि त्या अनुषंगाने काय झालेलं आहे, शासनाने हा निर्णय निर्गमित केलेला आहे. आता शासनाने यामध्ये काय निर्णय घेतलेला आहे तो आपण बघूया. महाराष्ट्र राज्यामध्ये चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती कार्यरत असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न हा चामड्याची वस्तू, पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्राशी संबंधित आहे. योजना दिनांक 13 फेब्रुवारी 2008च्या शासन निर्णयानुसार सुधारित स्वरूपामध्ये राबवण्यात येते. गटई स्टॉलचा आराखडा व प्रमाणक दिनांक 15 नोव्हेंबर 2018च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले आहे. गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना, या योजनेची व्याप्ती वाढवून निकषांमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासनाने काय केलेलं आहे, मान्यता दिलेला आहे. आता यामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे ते आपण बघूया. गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारे गटई स्टॉलचे प्रमाणक तांत्रिक तपशील दिनांक 15 नोव्हेंबर 2018च्या शासन निर्णयान्वये गटई स्टॉलचा आराखडा अर्थात डिझाईन, विहित केलेल्या वस्तू त्या कायम ठेवण्यात येत आहेत. तसेच गटई स्टॉलची किंमत ही किती, तर 47,500 रुपये इतकी राहणार आहे. कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई लिडकॉम यांच्याऐवजी आता कोणाकडे देण्यात आलेला आहे, तर समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत राबवण्यात, बघा यांच्यामार्फत काय करण्यात जाणार आहे, तर निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून राबवण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे. म्हणजे आता ही योजना कुठं, तर समाज कल्याण विभागाकडून ही राबवली जाणार आहे. याशिवाय काय आहे इथं म्हटलेलं आहे, तर गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना नियम व अटी सोबतच परिशिष्ट अ व ब प्रमाणे राहील. आता हे परिशिष्ट अ ब प्रमाणे काय आहे ते आपण इथे खाली बघूया. तर इथं बघा, परिशिष्ट अ मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी ते आपण समजावून घेऊया. तर या परिशिष्ट अ मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजनेच्या काही नियम आणि अटी यामध्ये म्हटलेल्या आहेत. तर बघूया, बघा ही योजना काय आहे, तर राज्यातील गटई कामगारांना योजना काय आहे, तर राज्यातील गटई कामगारांना 100% अनुदान या तत्वावर पत्र्याचे स्टॉल व कमाल 5,000 इतके DBTद्वारे अनुदान देणे. तर यासाठी लाभार्थ्यांची पात्रता काय आहे, तर बघा, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागामध्ये 40 ऐवजी आता किती करण्यात आलेलं आहे, 80,000 रुपये करण्यात आलेलं आहे. 40 ऐवजी किती, 80,000 रुपये करण्यात आलेलं आहे. शहरी भागामध्ये 50 ऐवजी किती आता 1 लाखापर्यंत हे
1,00,000पेक्षा अधिक नसावं एवढ्यासुद्धा केलेलं आहे. आता याशिवाय यासाठी काय आहे तर तहसीलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे आवश्यक राहणार आहे, अथवा अर्जदार दारिद्र्यरेषेखाली असावा, किंवा काय जर का उत्पन्न नसेल तर उत्पन्नाचा दाखला नसेल तर काय आहे तर अर्जदार जर का दारिद्र्यरेषेखाली जर का असला तर त्याला उत्पन्नाच्या याची काही आवश्यकता नाही आहे. याशिवाय अर्जदाराचे वय हे किती काही सांगितलेले आहे तर किमान 18पेक्षा कमी नसावे, म्हणजे 18पेक्षा जास्त वय हे आवश्यक आहे. याशिवाय अर्जदार ज्या जागेमध्ये स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका छावणी बोर्ड, कटक मंडळ किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने कराराने खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी, किंवा ती त्याच्या स्वमालकीची असावी. म्हणजे स्वतःच्या मालकीची जमीन पाहिजे, किंवा शासनानं त्याला काय केलेलं आहे ती जागा अधिकृतरित्या त्याच्या ताब्यामध्ये दिलेली असावी किंवा भाड्याने दिलेली असावी. आता सदर योजना राबवताना लाभार्थ्याच्या प्राधान्यक्रमाचा तपशील कशा पद्धतीने राहणार आहे ते बघूया. तर बघा, गटही कामगारांपैकी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित झालेल्या अनुसूचित जातीचा व्यक्ती म्हणजे प्राधान्य कोणात देण्यात येणार आहे पहिल्यांदा तर बघा, गटही कामगारांपैकी ज्या ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार जे पीडित कुणी अनुसूचित जातीचे व्यक्ती आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय घरामध्ये कुणीही कमवत नाही अशी विधवा, परित्यक्ता महिला, याशिवाय दिव्यांग व्यक्ती अशा पद्धतीनं हे काय आहे तर यांना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. आता ही योजनेची व्याप्ती कुठे आहे तर महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवली जाणार आहे. आणि लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे तर बघा, सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, स्थानिक वृत्तपत्रात तसेच प्रसिद्धी माध्यमाद्वारे या योजनेला व्यापक प्रसिद्धी देतील. आता जे समाज कल्याण जे आयुक्त आहेत हे काय करणार आहेत तर ह्या योजने राबवण्यासाठी जे काही स्थानिक प्रतिनिधी वृत्तपत्र आहेत यामध्ये काय आहेत प्रसिद्धी माध्यमाद्वारे याची जाहिरात देतील. याशिवाय प्रसिद्धीनंतर परिशिष्ट ब मध्ये विहित नमुन्यात अर्ज मागवून घेतील. आता आपण परिशिष्ट बी काय नमुना आहे ते पाहणारच आहोत. यामध्ये काय आहे अर्ज मागवले जाणार आहेत आणि विहित नमुन्यात अर्ज मागवून घेतील आणि अर्जांची छाननी करून वरील परीक्षेत 2मध्ये पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. तर हे काही जे निकष दिलेले आहेत हे पूर्ण करणार आहेत त्यांचीच यामध्ये निवड केली जाणार आहे. अर्ज वाटपाच्या वेळी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे प्रत्येक अर्जावर अनुक्रमांक 1, 2, 3 व वर्ष असे ठळकपणे नमूद करतील. तर अशा पद्धतीने ही लाभार्थ्यांची इथे निवड केली जाणार आहे. त्या जाणाऱ्या स्टॉलची पाहणी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण किंवा त्यांचे पर्यवेक्षीय अधिकारी लाभ घेतल्यानंतर 1 वेळा करतील. ज्या कारणासाठी गटई स्टॉल देण्यात आलेला आहे त्याशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी वापर करण्यात आला असेल तर संबंधित लाभार्थ्यांकडून दिले जाणारे अनुदान हे वसूल करण्यात येईल व दिलेल्या स्टॉल रद्द करून पुढील अनुक्रमांकाच्या लाभार्थ्यास देण्यात येईल. म्हणजे जर का ज्या कोणी लाभार्थी याचे पात्र असणार आहेत आणि त्यांनी समजा ज्या स्टॉलचा गैरवापर केला किंवा दुसऱ्या कुठल्याही तरी गोष्टीसाठी याचा वापर केला गेला तर मात्र काय आहे तर लाभार्थ्याचा लाभ जो आहे तो बंद केला जाणार आहे. दुसरं काय म्हटलेलं आहे त्यानंतर एकदा लाभार्थ्याचा स्टॉल लाभ दिल्यानंतर या स्टॉलची देखभाल, त्याची दुरुस्ती इत्यादी बाबी संबंधित लाभार्थ्यांनी यांनी करणे आवश्यक राहील. म्हणजे याची सगळी जी दुरुस्ती वगैरे आहे किंवा देखभाल आहे ही कुणी करायची आहे तर संबंधित लाभार्थ्याने करायची आहे. गटई पत्राचे स्टॉल हे एका घरात एका व्यक्तीला दिले जातील. स्टॉलचे दुबार वाटप होणार नाही. म्हणजे एका घरामध्ये फक्त काय दिले जाणार तर एक स्टॉल दिला जाणार आहे. स्टॉल वाटपबाबतचे पत्र लाभार्थ्यांच्या फोटोसह स्टॉलमध्ये प्रथम दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील. म्हणजे स्टॉल जे वाटपाचे जे पत्र आहे लाभार्थ्यांना काय करायचं तर फोटोसह त्याच्या स्टॉलमध्ये प्रथम दर्शनी भागामध्ये ते लावणं त्यांना बंधनकारक असणार आहे. याशिवाय ग्रामीण भाग क वर्ग नगरपालिका, ब वर्ग अ वर्ग नगरपालिका तसेच महानगरपालिका क्षेत्रात व छावणी क्षेत्रात गटक मंडळ सदर गटई स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गटई कामगाराची राहील. ही कुणाची जबाबदारी राहणार आहे तर संबंधित ही गटई कामगार याची राहणार आहे. एकदा गटई स्टॉलचे वाटप झाल्यानंतर सदर स्टॉलची विक्री करता येणार नाही, तसेच ते भाड्याने तत्वावर देता येणार नाही, तसेच स्टॉलचे हस्तांतरण करता येणार नाही. यामध्ये अनियमितता झाल्यास सदर स्टॉल परत घेण्यात येईल. स्टॉलधारकाने सदर स्टॉल कोणत्या जागेत निश्चित केलेला आहे यासाठी स्टॉलधारकाचे त्याच्या स्टॉल व जागेसह जिओ टॅगिंग छायाचित्राचे रेकॉर्ड सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी अद्ययावत करणे बंधनकारक आहे. म्हणजे काय आहे त्याचं जिओ टॅगिंग छायाचित्र देखील हे घेतले जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो यामध्ये नियम आणि अटी दिलेल्या आहेत. हा जो गटई कामगारांसाठी पत्राचे स्टॉल मिळवण्यासाठी आता आपण बघूया की अर्ज कशा पद्धतीने केला जातो. तर बघा खाली मी हा तुम्हाला अर्ज आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे पूर्ण, तिथून तुम्ही डाउनलोड करून तो त्याचा वापर करू शकणार आहेत. तर बघा परिशिष्ट बी मध्ये त्याने काय म्हटलेलं आहे तर गटई कामगारांच्या पत्राच्या स्टॉलसाठी अर्ज हा अर्जाचा नमुना दिलेला आहे. तर आता यामध्ये बघा इथं अर्जाचा क्रमांक आहे तिथे तुम्हाला
टाकला जाणार आहे जिथं तुम्ही सबमिट कराल तिथे. यानंतर इथं फोटो लावायचा आहे आणि इथं वर्ष आहे तो टाकायचा आहे. यानंतर अर्जदाराचे इथे नाव असणार आहे, वडिलांचे नाव असणार आहे, पतीचे किंवा महिलांसाठी पतीचे नाव महिलांसाठी असणार आहे. नंतर कायमचा पत्ता इथं, नंतर सध्याचा पत्ता, स्टॉल ज्या जागा मागवत आहे त्याचा पत्ता, नंतर गावाची शहराची लोकसंख्या किती आहे ते टाकायचं आहे. नंतर इथे अर्जदार ज्या जागी स्टॉल मागत आहे त्या जागेचा तपशील, सदर जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी क्षेत्र, महानगरपालिका यांनी भाड्याने, कराराने, खरेदीने किंवा स्वमालकीची आहे त्याचा तपशील इथे आपल्याला इथं द्यायचा आहे तो. यानंतर अर्जदाराची जन्मतारीख द्यायची आहे, जन्मस्थळ आहे, अर्जदाराचे वय, जात, पोटजात, याशिवाय रेशन कार्ड क्रमांक, बघा इथे रेशन कार्ड क्रमांक आहे, अर्जदाराच्या वडिलांचा व्यवसाय, पतीचा व्यवसाय काय आहे, मिळवत्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न इथे टाकायचं आहे, अर्जदाराचा आधार क्रमांक टाकायचा आहे, अर्जदाराचा आधार क्रमांक आणि बँक खाते संलग्न असलेला मोबाईल नंबर तो सुद्धा इथे द्यायचा आहे. आणि इथे तिने सांगितलेले गट अ मधील मुद्दा क्रमांक 3च्या अनुषंगाने प्राधान्यक्रम. आता इथे दिले काय आहे ते ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार जी पीडित झालेली व्यक्ती ती आहे, नंतर घरामध्ये कोणीही कमवत नाही अशी विधवा, नंतर दिव्यांग व्यक्ती, अशा तीनपैकी यांना प्राधान्यक्रमाने हे वाटप केले जाणार आहे. हे बघायनंतर दिनांक आहे, ठिकाण आहे, अर्जदाराची सही, संपूर्ण नाव. अशा पद्धतीनं काय आहे तर हा फॉर्म भरायचा आहे आणि तो समाज कल्याणच्या जेव्हा आपण समाज कल्याणमधून अशा पद्धतीची जाहिरात येईल त्यावेळेस हा फॉर्म तिथे जाऊन जमा करायचा आहे. आपल्या ज्यामध्ये जे काही योग्य कागदपत्र याला जोडून तो फॉर्म तिथे जमा करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण गटई कामगारासाठी पत्राचे स्टॉल योजनेची संपूर्ण माहिती घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा मी तुम्हाला GR शासनाचा देत आहे, तिथून जाऊन तुम्ही हा पूर्ण GR पाहू शकता आणि यामध्ये जो काही फॉर्मॅट दिलेला आहे त्या पद्धतीनं त्या फॉर्मॅटमधून आपण अर्ज करू शकता आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता.